नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली बाय चॅनल. पेरूचे पंचामृत ही रेसिपी आपल्यासोबत शेअर करते. त्यासाठी पेरू पिकलेले मऊ असलेले उत्तमच. तर असे 2 पेरू मी घेतलेले आहेत, धुवून स्वच्छ पुसून घेतलेले आहेत आणि ते असे मधून कापून घेते. वरचा शेंडा काढून घेतलेला आहे आणि मधून चाकूच्या साहाय्याने त्याच्या बिया मी काढून घेत आहे, कारण पंचामृतामध्ये आपल्याला बिया नको आहेत. तर तशाही ह्या पेरूमध्ये बिया कमीच आहेत. तर ह्या बिया अशा काढून घेत आहे मी चाकूच्या साहाय्याने मधून आणि पेरूच्या अशा छोटे छोटे फोडी करून घेणार आहे. तर पहिल्यांदा निराली बाई चॅनलवर आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनही दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओज पाहायला मिळतील. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. आणि अशा पद्धतीने पेरूच्या फोडी करून घेत आहे. गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढई तापली की त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घातलेलं आहे. तेलही तापलं की त्यामध्ये 1 छोटा चमचा मोहरी आणि 1 छोटा चमचा जिरं ते घातलेलं की ते छान तडतडलं, फुललं की मग त्यामध्ये अगदी पाव चमचा मी मेथी दाणे घालणार आहे. तर मेथी दाणे हे खूप कडवट फोडणीत व्हायला नको, म्हणून अगदी 10-20 सेकंद फोडणीत टाकले की लगेच त्यामध्ये पेरूच्या फोडी मी घालणार आहे. तर हे मेथी दाणे आहेत पाव चमचा म्हणजे असे, आणि लगेच पेरूच्या फोडी घातलेल्या आहेत. तर तेलामध्ये जिरं, मोहरी, मेथी दाण्यामध्ये पेरूच्या फोडी ह्या परतून घेते, सर्व मिक्स करते, सर्व मिक्स करून घेते, परतून घेते. आणि मग त्यामध्ये 1 छोटा चमचा हळद ती घालणार आहे, हळद, आणि 1 मोठा चमचा तिखट. तर त्यात थोडंसं काश्मीरी लाल तिखटही मी मिक्स केलेलं आहे. असं 1 मोठा चमचा तिखट घातलेला आहे. पुन्हा सर्व हळद, तिखट आणि पेरूच्या फोडी मिक्स करून घेते, छान हलवून घेते आणि मग त्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे. तर हे एक छान असं तोंडी लावणं म्हणून पण तयार होतं आणि आपल्या जेवणाची लज्जत छान वाढवतं. चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि पुन्हा सर्व हलवून परतून घेते. आणि पेरू जसा मऊ असेल त्या प्रमाणात पाणी घालावं लागतं. तर आता हे मी चिंच 1 तास आधी भिजत ठेवलेली होती, 1-2-3 चिंचेचे बुटुक, आणि ते 1 तास आधी भिजवून त्याचा कोळ काढून घेतला, तो घातला आहे, आणि 2 मोठे चमचे गूळ तो घातलेला आहे. पुन्हा सर्व हे मिक्स करून घेते, चिंचेचा कोळ, पेरूच्या फोडी आणि गूळ, तिखट, मीठ, हळद सर्व छान मिक्स केलेलं आहे. आणि आता हे शिजायला ठेवायचं आहे. तर त्यामध्ये आता मी थोडंसं पाणी घातलेलं आहे. तर पेरू जसा मऊ आहे त्या प्रमाणामध्ये, थोडा थाळा असेल तर जास्त पाणी लागतं आणि मऊ असेल तर कमी पाणी लागतं. तर त्यानुसार पाणी घालून हे पंचामृत शिजवून घ्यायचं. तर शिजायला काय 10-12 मिनटं लागलेली आहेत आणि एक असं छान लज्जतदार तोंडी लावणं तयार होतं अगदी, आणि पोळीबरोबर, भाताबरोबरसुद्धा खायला छान लागतं. तर थोडं थोडं करून अर्धा कप पाणी मी त्यात घातलेलं आहे आणि भाजलेल्या तिळीचा कूट, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि भाजलेल्या तिळीचा कूट तो करून घेतलेला आहे आणि तो सुद्धा 1-1 चमचा मी घातलेला आहे. तर सुरुवातीला शेंगदाण्याचा कूट आणि मग तिळीचा कूट घातलेला आहे आणि त्याच्याने दाटसरपणा येतो आणि चवसुद्धा वाढते. नसेल घालायचं तर नाही घातलं तरी हरकत नाही. असंच आंबट गोड, छान गोड चवीचं पंचामृत खायला छान लागतं. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब निराली माय चॅनल. थँक्यू.